कुठेतरी खेळण्यासाठी हा व्हॉलीबॉल फुटबॉल ग्राउंड हा बनवलेला आहे आणि या ठिकाणी स्वर्गीय अजितदादा पवार यांनी या ठिकाणी 1 कोटी रुपयाचा निधी दिला होता या ग्राउंडसाठी. आपण ग्राउंड बघू शकतो. याच्यानंतर मी या माध्यमातून आपल्याला दाखवणारच आहे की या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी, या ठिकाणी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी काय परिस्थिती या ठिकाणी निर्माण केली आणि कोणतं बोगसगिरीचं काम या ठिकाणी आपण बघू शकतो. आता हे मी जे उभा आहे हा ग्राउंड आहे आणि ह्या ग्राउंडवरती आपण बघू शकता हे आल्लाद काढतोय आम्ही. ही बघा ही बोगस पद्धत, माती आहे खाली माती. ही ग्राउंडची दैनंदिन दिशा बघा. ह्या बीडच्या जनतेला, माझ्या पोलीस बांधवांना कुठेतरी आपण बघू शकतोय हाताने निघतात हे काहीच नाही, खाली माती फक्त. जो संबंधित अधिकारी असेल, अभियंता असेल आणि जो ठेकेदार असेल त्याला मी एस पी साहेबांना विनंती करतो, या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की साहेब या ठिकाणी आपण येऊन पाहणी करावी आणि या ठिकाणचा बोगस कारभार आपण उघड पाडावा. आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून, व्हिडिओ जर माझं पाहत असतील तर या ठिकाणी बीडच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार या अवघ्या 2 दिवसापूर्वीच आपल्या बीडचा दौरा करून गेलेले आहेत. मी त्या ठिकाणच्या संबंधित अभियंत्याला देखील भेटलो, त्यांना फोनवर बोललो आणि याच्यानंतर की आज या ठिकाणी संजय ठाकूर या ठिकाणी कामाची पाहणी करण्यास आले होते, पण या ठिकाणी ते कुठल्याही व्हिडिओमध्ये आले नाही किंवा या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून फक्त निघून गेले. आम्हाला उत्तर दिलं नाही, काय नाही, परत निघून गेले. थांबा म्हणल्याच्या असताना मी काही त्या ठिकाणचा कामाचा माझ्या हाती काम झालेलं नाही. पुढं पण निघते. हा बोगस कारभार बघू शकतो आपण. या ठिकाणच्या कंत्राटदाराने आणि अभियंत्याला हाताशी धरून हा केलेला कारभार किती बोगस पद्धतीचा आहे आणि याच्यामध्ये जर लवकरात लवकर दखल न घेतल्यास दलित पॅंथर पोलीस बांधवांसाठी रस्त्यावर उतरेल या इशारा मी या माध्यमातून देतो आणि थांबतो. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता हा किती भोंगळ कारभार या बांधकाम विभागाने आणि या ठिकाणच्या कंत्राटदाराने केलेला आहे. आणि मी एस पी साहेबांना आणि या ठिकाणच्या जिल्हाधिकारी साहेबांना मी सांगू इच्छितो की साहेब हा जो ग्राउंड आहे, जनतेचे रक्षक जो पोलीस अधिकारी आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, त्या माझ्या पोलीस बांधवांसाठी हा ग्राउंड बनवला होता. पण या ग्राउंडची व्यथा आपण आताच या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओमध्ये बघू शकताय की दैनंदिन अवस्था झालेली आहे. या ठिकाणचा जो अधिकारी असेल, संबंधित ठेकेदार असेल, त्याच्यावर तात्काळ कारवाई करणे गरजेचं आहे साहेब. अन्यथा याच्यानंतर या अधिकारी लोक कंत्राटदाराला पोसून या ठिकाणी असे बोगस काम कुठेतरी बीड शहरामध्ये नाही तर अख्ख्या जिल्ह्यामध्ये करत आहेत. हा कुठेतरी डाव हाणून पाडला पाहिजे. यामुळे आज मी या ठिकाणाहून येऊन कामाची प्रत्यक्ष व्हिडिओद्वारे आपल्या नागरिकांना सांगू इच्छितो की या ठिकाणचा हा जो ग्राउंड बनवलेला आहे पोलीस बांधवांसाठी हा पूर्णपणे बोगस पद्धतीने झालेला आहे. आणि जे संजय ठाकूर जे आलते उपअभियंता, त्यांनी देखील सांगितलंय की बाबा या ठिकाणचं बोगस काम झालेलं आहे आणि याच्यानंतर आम्ही काहीतरी करू नका, हा ग्राउंड पूर्णपणे पाडा आणि पूर्णपणे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही हे काम होऊन देणार नाही, असा इशारा मी या माध्यमातून देतो. थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय महाराष्ट्र.